नमस्कार, जय महाराष्ट्र. मी सुषमा जयवंत. रोज माझ्या अंगात काही ना काहीतरी उत्साह भरलेला असतो. तर आज एक मुद्दा मी बघितला की यूपी वाल्यांना तुम्ही जर मराठी येत नसेल तर गाडी चालवून देणार नाही. मान्य आहे, खूप छान. पण जेव्हा ते लायसन्स घ्यायला येतात तेव्हा गव्हर्नमेंटकडून जे लायसन्स त्यांना मिळतं ते दिलंच का जातं? तेव्हा का नाही कोणी सक्ती करत आहे? दुसरा प्रश्न, भैया जेव्हा भाजी विकत असतो किंवा रिक्षावाल्यात असतो, तुम्ही यहाँ पे आओगे क्या, ये भाजी कितने में दी, हे बोलणारा मराठी माणूस आहे ना, त्याला तुम्ही पहिली सक्ती करा की तुम्ही स्वतः पहिले मराठीमध्ये बोला. आपण लाज बाळगतो मराठी बोलायची आणि आपण इतरांना सांगतो की मराठी बोला. काय लॉजिक आहे? मराठी माणसाचा प्रत्येक मुलगा, तुम्ही किती आपल्या मुलांना मराठी माध्यमात शिकवायला पाठवा, नाही करत आहात ना? तर भाषेचं बंधन असणं नसणं मला कळत नाही, पण जे काही चाललंय, तू गलत आहे, तू गलत आहे, भाई तू पण चुकीचाच आहेस, याच्याबद्दल विचार करा आणि याच्यावर नक्की मत मांडा. मी नक्कीच डिस्कस करेन. थँक्यू.